नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. जे आपल्या जवळ असतं त्याला मोल नसतं आणि जे विकत घेऊन खाणार त्याला खूप मोल असतं आणि जे विकत घेऊन खातात त्यांनाच कळेल बरं का. आता शेवग्याचं झाड परड्यात आहे, पण कधी भाजी अशी बनवली नाही आणि बनवली तर घरात खायला खालवर करतात. आमच्या घरात तिळकूट खूप जास्त आवडतं. तिळकूट म्हणजे काय तर चटणी, शेंगदाणा, खोबरं, जवस, काळे तीळ, कढीपत्ता ह्याची सारखी घरात चटणी बनत असते. चला ह्यासुद्धा पाल्याची चटणी करून पाहू म्हणून मी ट्राय करून पाहिलं होतं, पण इतकी छान होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. शेवग्याच्या झाडाचा पाला आणला, धुतला आणि वाळवून 2 दिवस कुरकुरीत असा घेतला. 1 वाटी शेंगदाणं घेतलं, अर्धी वाटी लसूण घेतलं आणि तेलात चांगलं फ्राय करून मिक्सरच्या पातेल्यात काढून घेतलं. उरलेल्या तेलातसुद्धा हा पाला फ्राय करून घेतला. हळद, मीठ, तिखट टाकलं आणि चांगलं मिक्सरला फिरवून घेतलं. झालं आपलं तिळकूट किंवा चटणी तयार. नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.